हाय हॅलो नमस्कार. सौमिज्ञ अँड मम्मा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज बनवत आहे कारल्याची भाजी. कारली सर्वप्रथम स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आणि आता ते बारीक मी चिरून घेत आहे. कारली इथे चिरून झाली आहेत. आता त्यातले बिया काढून घेत आहे. यामध्ये थोडे मीठ घालून कारलीला लावून ठेवते. मीठ लावल्यामुळे कारल्याचा कडूपणा थोडा कमी होतो. आता इथे मी कारल्याला पाणी सुटलं आहे. ते पाणी ओतून मी स्वच्छ पाण्याने कारली धुवून घेत आहे. स्वच्छ पाणी कारली धुवून घेतली आहेत. आता इथे गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम झाली आहे. त्यामध्ये आता थोडं तेल घालत आहे. तेल तापलं आहे. कारली घालून मी कारली परतवून घेणार आहे तेलामध्ये. तेलामध्ये कारली परतवून घेतल्याने कारली छान मऊ होतं आणि त्याचा कडूपणा पण कमी होतो. कारली इथं परतते तोपर्यंत तुम्ही माझ्या मराठी चॅनलला सौमिज्ञ अँड मम्मा या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारलीचा थोडा कलर चेंज झाला आहे, तुम्ही पाहू शकता. आता कारली काढून घ्यायची आहेत. आता त्याच तेलामध्ये मी थोडं जिरं आणि 2 बारीक मीडियम कांदे चिरून टाकले आहेत. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत. आता थोडी त्यात अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे. पेस्ट टाकून चांगलं परतवून घ्यायचं आहे. थोडी हळद, अर्धा चम्मच लाल मसाला आणि मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे. थोडंसं मीठ आणि आता फ्राय केलेली कारली त्याच्यात मिक्स करायची आहे. आता कढईवर ताटली ठेवून मी वाफ देत आहे भाजीला. भाजी चांगली वाफवून झाली आहे, तुम्ही पाहू शकता. आपली इथे कारल्याची भाजी तयार झाली आहे. मी डिशमध्ये काढून घेत आहे. मॅगी मसाला टाकल्यामुळे भाजीला चांगली अशी टेस्ट येते. तुम्ही पण ट्राय करून बघा मॅगी मसाला टाकून. आता मी इथे माझं ताट तयार करत आहे. भाकरी आणि थोडीशी कारल्याची भाजी. तुम्ही पण करून बघा अशी कारल्याची भाजी आणि कशी झाली ते तुम्ही पण सांगा. श्री स्वामी समर्थ.